प्रेमाची आस, वृतस्थ जगला जीवन प्रेमाचा श्वास, शब्दांचा जादूगार लेखणीचा सुगंध, सत्तरीला करी सलाम कमलकांत, कमलकांत, कमलकांत. अभियंता मित्र कमलकांतजी वडेलकर यांना 70व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांचा अभियंत्यांशी सहयोग आणि त्यांचं विकासकामाप्रती प्रेम उत्तरोत्तर वाढत जावो हीच शुभेच्छा. मित्र या मासिकाचे संपादक व माझे मित्र डॉक्टर कमलकांत वडेलकर यांना 70व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. आपलं पुढील आयुष्य आरोग्यदायी व आनंददायी जावो ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना जय जाऊ. कमलाकर वडेलकर यांचा 70वा वाढदिवस आपण इथे सर्वजण साजरा करत आहोत. प्रथमतः मी मराठा सेवा संघातर्फे कमलाकांतजी वडेलकर यांना शिवशुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो असं शुभेच्छा देतो. आपण सर्वजण अभियंता मित्र मासिकाच्या निमित्ताने कमलाकांत वडेलकर यांना मागील 30 वर्षापासून जाणत आहात. कमलाकांत वडेलकर हे सर्वच अभियंत्याचं मित्र असून सर्वांचे एक प्रेरणास्थान आहे. एक मासिक सलग इतक्या दिवस चालवणं आणि अतिशय चांगलं लेख त्यामध्ये छापणं हे कमलाकांत वडेलकर आणि यांचं सर्व श्रेय आहे. आपण सर्व अभियंता त्यांना नेहमीच योगदान करत आहोत. यापुढे त्यांना असंच योगदान करत राहावं आणि त्यांचं दीर्घायुष्य लाभो आणि कमलाकांत वडेलकर यांचं 100वे वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा साजरा होईल अशी मी आशा बाळगतो आणि मराठा सेवा संघातर्फे मी विजय घोगरे त्यांना शुभेच्छा देतो. जय जाऊ, जय शिवराय. डॉक्टर कमलकांत वडेलकर यांना 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. परममित्र श्री कमलकांत वडेलकर सप्रेम नमस्कार. एखाद्या अश्विधारा व्रताप्रमाणे अभियंत्यांसाठी सर्व काही या हेतूने अभियंता मित्रच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या तुमच्या निरपेक्ष वृत्तीचे तुमच्या 70व्या वाढदिवशी अभिनंदन करतो व हा असाच चंद्रकलेप्रमाणे वाढत जावो अशा शुभेच्छा देतो. याच वेळी अभियंता मित्रचा 40वा वाढदिवस यावा हा भाग्ययोग आहे. यासाठी आयोजित केलेल्या गौरव समारंभात आम्हा उभयतांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही. यावेळी मनात असून जमत नाही याचे दुःख वाटते. अभियंत्यांची पूरक आणि उजळ बाजू सामान्य जनांपुढे धाडसाने मांडणारे तुमचे अभियंता मित्र हे पहिलेच वृत्तपत्र किंवा मासिक आहे असे मला वाटते. अशा मासिकात मला व आता माझ्या मिसेसला सुप्रतिभास लेखन करता तेही भरपूर आले याचा आम्हाला उल्लेख करताना अभिमान वाटतो. मी तर तो अंक पेपर सदृश असल्यापासून लिहितोय. तुम्ही प्राप्त करून दिलेली ती संधी आहे. वाढत जाणाऱ्या या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होवो आणि त्याच्या सावलीत अभियंत्यांना निर्भयपणे राहता यावं अशा शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संपवतो. अभियंता मित्रच्या परिवाराला सस्नेह नमस्कार. प्रकाश पाठक. नमस्कार. मी सुनीता सांगळे. माझे पती इंजिनियर गिरीश सांगळे यांचे अत्यंत जवळचे स्नेही डॉक्टर कमलाकांत वडेलकर यांचा आज 70वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरातील सर्वजण अभियंता मित्राचे वाचक आहोत. त्यामुळेच आम्हाला अभियंत्यांचे कार्य जवळून अनुभवता येते. अशा सर्वस्व असलेल्या कमलाकांत वडेलकरांना वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. कमलाकर वडेलकर साहेब 70व्या वर्षीच्या आपल्याला शुभेच्छा. अभियंतासाठी तुम्ही जे काही कष्ट करत आहात, अभियंतांची जी सेवा करत आहात, असंच आपण कमीत कमी अजून 30 वर्ष तरी असंच करत राहो अशी मी ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कमलकांत वडेलकर यांचे इतर काही पैलू बऱ्याच लोकांना माहिती नसतील. त्यांनी नाटकामध्ये उत्तम काम केलेलं आहे. हिंदी चित्रपट लिहिताना त्याच्यामध्ये उर्दूचा वापर केला तर तो अधिक प्रभावी ठरतो. या पद्धतीने त्यांचा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांचा सल्ला घेतला जातो. एवढंच नव्हे तर त्यांचा आवाज अत्यंत दमदार असल्यामुळे चित्रपटाचं डबिंगसुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. डॉक्टर कमलकांत वडेलकर हे उत्तम मुलाखत घेणारे आहेत. उर्दू भाषेवर त्यांचं अत्यंत प्रभुत्व आहे. उर्दू भाषेचे काही वर्ग चालवणे किंवा ट्रेनिंग घेणे यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अभियंत्यांचे मित्र तर आहेच,
पण सर्व जगन्मान्य असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विजय शितोळे. आमचे कुटुंबवत्सल अजातशत्रू आणि शब्दाचे खरे म्हटले तर जादूगारच आहेत सर. कमलकांत वडेलकर सर फक्त वडेलचेच नव्हे तर संपूर्ण मालेगाव परिसरातील एक भूमिपुत्र असल्याचा आम्हाला सरांचा खूपच अभिमान वाटतो. आदरणीय कमलकांत वडेलकर सर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन व्यक्त करतो. उर्वरित आयुष्य आरोग्यदायी सुखसंपन्न व्हावे ही सदिच्छा मी व्यक्त करतो. नमस्कार, मी गिरीश सांगळे, सेवानिवृत्त अभियंता. अभियंता मित्र या मासिकाचा जसा त्याचा मासिकाचा जन्म झाला तेव्हापासूनचा मी त्याचा सभासद आहे. अभियंता मित्र नुसता आम्ही नाही वाचत, तर आमच्या घरातली आमची मिसेस, आमचे मुलं सगळे काही का होणार चालतात आणि अभियंता खरोखर काय काम करतात हे त्याच्यामध्ये तरी दिलेलं आहे. बाकी सगळीकडे अभियंत्यांवर टीकाच केली जाते. एवढं एकच अभियंत्यांचा खरंच हा वडेलकर मित्र आहे आणि त्याचा उद्या 70वा वाढदिवस आहे. असंच त्याचा 100वा वाढदिवस हो आणि त्यावेळेस आम्ही असो. मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी इंजिनियर मोहन पवार. 7 ऑगस्ट 2026 म्हणजे उद्या आमच्या कमलकांत वडेलकर यांचा वाढदिवस. लवकरच ते अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करणार आहेत. कमलकांत वडेलकर हे माझे 30 वर्षापासून जे जुने मित्र आहेत. त्यांचा अभियंता मित्र मासिक त्याचा मी नेहमीचा वर्गणीदार आहे आणि आमचे खूप जवळचे मित्र आहेत. मी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा राज्यस्तरीय मंत्रालय उपाध्यक्ष होतो 35 वर्ष अखंडित. तर 35 वर्ष कमलकांत वडेलकर आमच्याबरोबर आमच्या बातम्या देत होते, आमच्या कार्यक्रमाला येत होते. त्यांना मनापासून अगदी वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी माधव चितळे. आपण नव्या तंत्रवैज्ञानिक युगात आहोत याचा उल्लेख अनेक विचारवंतांच्या बोलण्यात व लेखनात वारंवार होत असतो. पण या नव्या युगाला सार्थक आकार देण्यासाठी उपयुक्त उपक्रम फार थोडे जण हाती घेतात. अशा दुर्मिळ साधकांमध्ये अभियंता मित्र आघाडीवर आहे हे अभिनंदनच नव्हे तर अनुकरण योग्यही आहे. आपल्याला नवा भारत घडवायचा आहे, तो अभियांत्रिकेच्या नव्या पैलूंच्या आधारे. आपल्याला नवा भारत घडवायचा आहे तो अभियांत्रिकीच्या नव्या पैलूंच्या आधारे. याची जाणीव जागती ठेवून त्याप्रमाणे समाजाचे सतत प्रबोधन करण्याचे मोठे सामाजिक जागरणाचे काम अभियंता मित्र सातत्याने यशस्वीपणे करीत आहे. त्यांना त्यात यश मिळत राहो व नवा समर्थ भारत उभा राहिलेला अनुभवण्याचे भाग्य आपणा सर्वांना प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. डॉक्टर कमलकांत वडेलकर यांना 70व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी शिवकुमार गिरी, पुणे, निवृत्त मुख्य अभियंता. काहीतरी बोलायचे आहे असे नेहमी जास्त वाटते ते वडेलकर, आणि बोलून समाधान न झाले असेही जास्त वाटते तेही वडेलकर. माणसांमध्ये देव शोधताना स्वतःमधले देवत्व जपणारे ते वडेलकर. कोणीही कितीही आघात केले तरी घात न करणारे तेही वडेलकर. थांबणे हा शब्द ज्यांच्या शब्दकोशात नाही ते वडेलकर, आणि सर्व अभियंत्यांची नाडी ओळखून सांभाळणारे तेही वडेलकर. माणसं जोडण्याचा हावरटपणा ज्यांचा कमी होत नाही ते वडेलकर, आणि 70वीतही लेखणीची धार आणि डोक्यावरचे केस शाबूत ठेवणारे ते वडेलकर. आणि शेवटी खानदेशच्या भाषेत म्हणजे त्यांच्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर आयुष्यभर शिदेड आणि बाटोड म्हणून जगणारे माझे मित्र वडेलकर. असंच आणि किंवा याहूनही अत्यंत भारी असं जगण्यासाठी पुढील 30 वर्षांच्या त्यांना उदंड अशा शुभेच्छा. नमस्कार, मी मनोहर किसन पोकळे, मुख्य अभियंता व सहसचिव जलसंपदा विभाग तथा कार्यकारी अध्यक्ष कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुणे. नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानाची सातत्याने कास आपण धरत आलेलो आहोत, त्यामुळे जीवन जगणे सुसह्य होत आहे यात शंका नाही. अभियांत्रिकीच्या सर्व क्षेत्रात होणारी प्रगती
त्यांची अंमलबजावणी व धोके याचा देखील वारंवार आढावा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम अभियंता मित्र हे मासिक गेली साधारणतः 35 वर्षापासून करीत आलेलं आहे. याबद्दल डॉक्टर कमलकांत वडेलकर यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असे आहे. सर्वसामान्यपणे अभियंत्याने केलेल्या कामाचे कौतुक सर्व स्तरावर होत असते, परंतु काही अपरिहार्य कारणाने किंवा अलीकडील सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे काही दोष दिसून येतात. यास अभियंत्यांनाच जबाबदार धरले जाते, ही मात्र वस्तुस्थिती आहे. यासाठी अभियांत्रिकीच्या कामाचे सर्वेक्षणापासून ते काम पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्याच्या कालमर्यादा, त्याचबरोबर साधन सामग्री व विविध घटकांच्या मर्यादा निश्चित करणे गरजेचे ठरते. प्रगतीबरोबरच आपल्या आध्यात्मिक वारसाही जतन करणे हे समाधान व आनंद मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याकडे देखील डॉक्टर वडेलकर यांनी त्यांच्या संपादकीय लेखातून वेळोवेळी परामर्श घेतलेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एक समर्थशाली देश घडविण्याचे कामात सुयश लाभो, कारण अशी काम करणारी माणसे क्वचितच असतात. या प्रसंगी चांगल्या सुदृढ आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपला मनोहर पोपळे. कमलकांतजी वडेलकर अभियंता मित्र यांच्याशी माझा मागील 31 वर्षापासून 1995ला ते अहिल्यानगर या ठिकाणी त्यांची सुरुवात होती, त्यापासून मी त्यांना ओळखतो आणि मागील 31 वर्षामध्ये अभियंता मित्र म्हणून त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला की अभियंत्याची प्रतिमा, अभियंत्याचे प्रश्न, अभियंत्यांचे जे उत्कृष्ट काम आहे हे समाजापुढे आणण्यासाठी अभियंता मित्र साप्ताहिक मार्फत त्यांनी महाराष्ट्रभर अभियंत्यांचे नाव, अभियंत्याचे काम पोचवले. आज कमलकांतजी यांचा 70वा वाढदिवस आहे. मी त्यानिमित्ताने त्यांना आयुरारोग्य, चांगलं आयुष्य आणि पुढे अभियंत्यांची मित्र म्हणून जे काम ते करतायत ते अधिक जोमाने ताकदीने करावं या दृष्टीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनपूर्वक नमस्कार. आज एका अभिनंदन सोहळ्याला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या माध्यमातून मी नक्कीच तुमच्यामध्ये मिसळून गेलो आहे. रसिक हो, आज माझे कविमित्र श्रीयुत कमलकांत वडेलकर यांचा महोत्सवी वाढदिवस 70वा. ही 70 वर्ष प्रत्येक क्षण ते निरामय आणि आनंदाने जगले. विशेष म्हणजे शब्दावर त्यांचं प्रेम. मालेगावसारख्या संमिश्र भाषाशैलीच्या गावामध्ये त्यांनी एकीकडे मातृभाषा मराठी जोपासली आणि त्याच वेळेला उर्दू भाषेचं अध्ययन त्यांनी केलं. आज याच सुमुहूर्तावर त्यांचा गझल संग्रहसुद्धा प्रकाशित होतो आहे. मी नक्कीच त्याच्या काही गझल बघितल्या. असं वाटलं की उर्दूतील एखादा अतिशय मुरलेला शायर असावा, तशी ही शायरी आहे. एकच वाटतं की शायरी ही नुसती शब्दांची नाही, ही त्यांच्या जगण्याची आहे. आणि म्हणून मला वाटतं आपल्या एका सुंदर जगणाऱ्या मित्राचा हा महोत्सव आहे. कमलकांतजी, मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देताना आणि आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं मनपूर्वक अभिनंदन करताना असं म्हणेन की 40-45 वर्षाचं आपलं अतिशय निर्मोही आणि निरपेक्ष मैत्र हे पुढे आणखीन शतकापर्यंत असंच सुरू राहावं. तुम्ही असेच आनंदी राहा. सगळ्यावर तुमचं प्रेम आहे आणि तुम्हीसुद्धा सगळ्यावर प्रेम करता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रेमाचं आदानप्रदान समाजाशी तुमचं असंच होत राहो. तुमचं सामाजिक कार्य, तुमची अतिशय थेट आणि निस्पृह पत्रकारिता, तुमचं प्रकाशन, तुमची काव्यनिर्मिती याला बहर येऊ ही मी हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने देतो. मी रसिकांना प्रार्थना करीन की माझा शुभ संदेश म्हणण्यापेक्षा माझ्या या आतल्या शुभेच्छा तुमच्या आपण माझ्या वतीने त्यांना अभिनंदन वंदना द्या. धन्यवाद. अभिमान, मैत्री, ज्ञान, प्रेमाचा तुम्हीच स्वाभिमान. शतायुषी भानी रामय रहा हीच प्रार्थना.